आता आपण बस्ती या कर्माचा उपयोग कुठल्या आजारांवर करावा हे पाहून घेऊयात. बस्ती हे वाताच्या आजारांवर उपयोगी पडणारे उत्तम कर्म असून आयुर्वेदिक ग्रंथकारांनी या कर्माला अर्धचिकित्सा म्हटले आहे. म्हणजेच कोणत्याही आजारावर उपयोगी पडणारे हे कर्म आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर बस्ती कर्म केल्यावर कोणत्याही आजार 50% बरा होतो. असे हे कर्म प्रामुख्याने कोणत्या आजारांवर उपयोगी आहे हे आपण जाणून घेऊयात. यामध्ये सर्वप्रथम म्हणजे वाताचे आजार, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे संधिवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मांडी घालून बसता न येणे, याशिवाय सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मान खांदे दुखी, हातांना मुंग्या येणे किंवा हात जड पडणे, लंबार स्पॉन्डिलोसिससारखी कंडिशन म्हणजेच कंबर दुखी, कंबर आखडणे, यामध्ये बस्ती उत्तम काम करते. सायाटिकासारखी लक्षणे असणे जसे की पायांना मुंग्या येणे किंवा चालताना पाय जड पडणे किंवा MRI रिपोर्टनुसार चकती म्हणजेच मणक्यातील गादी झिजलेली असणे किंवा सरकणे, ह्या आजारांमध्ये बस्तीकर्माचा उत्तम उपयोग होतो. याशिवाय पोटासंबंधित आजार जसे की अल्सरेटिव्ह कोलायटिस, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट चांगले साफ न होणे किंवा पोट साफ होताना जोर करावा लागणे किंवा जास्त वेळ लागणे, शौचाला जाऊन आले तरी पूर्ण पोट साफ झाले नाही असे वाटणे, यामध्ये बस्तीकर्म उत्तम उपयोगी पडते. मूतखड्यासाठी सुद्धा बस्तीकर्माने चांगला फायदा झालेला दिसून येतो. स्त्रियांसंबंधित आजार जसे की पाळीच्या तक्रारी, उदाहरणार्थ अंगावरून जास्त जाणे, कमी दिवसात पाळी येणे, पाळीच्या दरम्यान पोट, कंबर, पाय जास्त दुखणे, याशिवाय गर्भ न राहणे किंवा गर्भ राहिल्यावर वारंवार गर्भपात होणे, यामध्ये अनेक वेगवेगळी बस्ती ग्रंथात वर्णन केलेले आहेत. मेल इन्फर्टिलिटी, गर्भ न राहण्यासाठी पुरुष जबाबदार असणे, यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंमध्ये गती नसणे किंवा योग्य प्रकारे शरीर संबंध ठेवता न येणे, उदाहरणार्थ ताठरता न येणे, धातू लवकर बाहेर पडणे, यासारख्या अनेक आजारांवर बस्तीकर्म उत्तम उपयोगी पडतो.